पहिली गोष्ट अशी की जुन्नर नगर वाचनालयाची ही स्पर्धा महाराष्ट्रातली प्रचंड मोठी स्पर्धा गेल्या 4 वर्षापासून मी करतोय. जवळजवळ ज्युनियर के जी, सिनियर के जी पासून पहिली दुसरीचा गट, तिसरी चौथीचा गट, त्यानंतर 5वी 6वीचा गट, 7वी 8वीचा गट, 11वी 12वी आणि खुला गट एवढ्या गटामध्ये स्पर्धा महाराष्ट्रात कुठल्याही पातळीवर घेतली जात नाही. भरघोस अशी सन्मान चिन्ह इथं जे असतात ती फार आकर्षक असतात. त्यामुळे 4 वर्ष झाली या स्पर्धेला मी येतोय. पहिल्या वर्षी असाल त्यावेळेस माझा नंबर आला नव्हता. दुसऱ्या वर्षी आलो 2018 साली या स्पर्धेला आरक्षण विषय होता, त्या वर्षी दुसरा क्रमांक आला. मागील वर्षी पुन्हा आलो, पुन्हा विषय बोलला होता की तरुणांना झटपट श्रीमंत होण्याचे वेध या विषयामध्ये 2 वेळा बोलून तिसरा नंबर आला. आणि यावर्षी विषय बघितल्यानंतर ठरवलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या संदर्भाने बोलायचे. त्या संदर्भानंच मी नुकतंच श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी नावाच्या व्यक्तींनी RSS ची 100 वर्ष नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. ते पुस्तक वाचत होतो आणि ते पुस्तक वाचताना 15 दिवसापूर्वी ठरवलं की या स्पर्धेला यायचं. आणि तरीही 15 दिवस मी मिळत नव्हतं. रात्री 1:30 वाजेपर्यंत स्क्रिप्ट काढत बसलो. सकाळी 5ला उठालो आणि उठल्यानंतर पुन्हा तयारी करीतपर्यंत आलो. 1:30ला इथं प्रवास करत पोहोचलो. वडा PST मिळेल त्या गाड्यांनी प्रवास केला. इथं आल्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये क्वालिफाय झाल्यावर सेकंड राऊंडला टॉपचे 6 स्पर्धक. यातनं आपला भाषण उत्तम झालं पाहिजे म्हणून पुन्हा ते रिव्हिजन करून संघाच्या संदर्भातनं सगळा अभ्यास केला. या संदर्भानं मला संघाच्या 1-2 लोकांनी मार्गदर्शन केलं. आमच्या एक शिवदे मॅडम आहेत कॉलेजच्या, त्यांनी थोडंसं मटेरियल दिलं होतं. ज्या संघाच्या कार्यकर्त्या आहेत आणि संघाच्या संदर्भानं अधिक माहिती भेटली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय काम करतोय. महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ही ऑर्गनायझेशन कोणत्याही गव्हर्नमेंटचा सपोर्ट नसताना एवढ्या मोठ्या पातळीवर सामाजिक आणि राजकीय कार्य उभं करते. त्या कार्य जाणून घेतलं, याचाही आनंद मिळाला. आणि क्रमांक स्पर्धेचा हा एक नंबर असतो, ते येत जात राहत असतात. नंबर आज पहिला आलाय, उद्या येत नाही, पण नंबरपेक्षा जिंकण्याचं समाधान प्रचंड मोठं असतं. 4 वर्ष या स्पर्धेत आलोय, आता स्पर्धेचा विजेता आहे. पुढील वर्षी येण्याची संधी मिळणार नाही, कारण एकदा जिंकलेली स्पर्धा वारंवार परत करू नये, कारण नवीन पोरांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळं यावर्षी या स्पर्धेने प्रथम क्रमांक दिला आणि त्याचबरोबर यंदा पहिल्यांदा इतिहासात सर्वोत्कृष्ट वक्ता आणि प्रथम क्रमांक हे दोन्ही पुरस्कार मला मिळाले. त्याबद्दल जुन्नर नगर वाचनालयाचे मनपूर्वक आभार. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती परीक्षकांची. निकाल हा परीक्षकांवर अवलंबून असतो. मेघराजजी आणि तानाजी बोराडे ही 2 माणसं वक्तृत्व स्पर्धा केलेली कवी माणसं आहेत. ही जाणकार आहेत. त्या जाणकारांमुळे त्यांना प्रत्येक मुद्दा अभ्यासून देणं फार गरजेचं होतं. उत्तम प्रकारे परीक्षण करून निकाल हा योग्य प्रकार लागला, त्याबद्दल धन्यवाद.